खवय्यांसाठी आता एक नवीन पर्वणी। चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन व्ही स्वराज आलय आपल्या विट्यात। सर्व सोयींयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे व्ही स्वराज। चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व्ही स्वराजला। तुम्हाला सेमिनार ट्रेनिंगसाठी एसी कॉन्फरन्सची ही खास सोय। आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा। संपर्क 9552633005 आणि 8263949310। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीकरिता दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सरपंच पदांसाठी आरक्षण काढण्यात आलेले आहे। यामध्ये अनुसूचित जमाती करिता एक जागा राखीव ठेवलेली आहे। वस्तुतः खानापूर तालुक्यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जागा देय नाही। त्यामुळे खानापूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवण्याची मागणी तहसीलदार खानापूर विटा व जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केलेली मागणी 2011 ची जनगणना, सन 2015 ते 2020 व 2020 ते 2025 चे आरक्षण या आधारावर केली असल्याने त्यांच्या मागणीला यश येईल असे जाणकारांचं मत आहे। खानापूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं 2025 ते 2030 या कालावधीतील आरक्षण 23 तारखेला काढण्यात आलेले आहे। त्यामध्ये एक जागा अनुसूचित जमाती यासाठी राखीव असून ती नागेवाडी ग्रामपंचायतीची जागा त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहे। वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 30(4) नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, महिला यांना सरपंच पदाचं आरक्षण दिलं जातं आणि हे आरक्षण दिलं जात असताना लोकसंख्या गृहीत धरून आरक्षण दिलं जातं। 2011 साली जनगणना झाली आणि त्या जनगणनेनुसार 2015 ते 20 आणि 2020 ते 25 या 2 कालावधीसाठी आरक्षण काढण्यात आलेलं होतं। त्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 0 जागा म्हणजे एकही जागा आरक्षित नाही असं झालेलं होतं पूर्वी। आणि 2011 नंतर नव्यानं जनगणना झालेली नाही। नियमात कायद्यात कोणताही बदल झालेला नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या। त्यामुळं खानापूर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 0 म्हणजे एकही जागा आरक्षित नाही असंच परिस्थिती राहणं कायद्यानं आवश्यक होतं। परंतु एक जागा दिलेली आहे ती गोष्ट कायद्याच्या विरुद्ध आहे। जनगणना नसल्यामुळं ती नियमांच्या आणि सर्व बेकायदेशीर आहेत। ही गोष्ट आता आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही उद्या निवेदन देतोय आणि हे निवेदन देऊन आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेले आहे आणि ते रद्द करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। आम्हाला खात्री आहे की हे जे आरक्षण आहे 2015 ते 20, 2020 ते 25 यामध्ये 0 जागा याच्यासाठी आरक्षित होत्या। त्यामुळे निश्चितपणानं 2025 ते 30 या कालावधीसाठी खानापूर तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी जागा असणार नाही आणि त्यामुळं जागेचं बदल होऊन नव्यानं आरक्षण काढणं गरजेचं आहे अशी कायद्याची परिस्थिती आहे। ही आम्ही तहसीलदारांच्या निदर्शनाला लावून गेलेली आहे। निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की अशा पद्धतीचा बदल करून खानापूर तालुक्यात नव्यानं आरक्षण काढावं लागेल सरपंच पदाचं। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।